नमस्कार मित्रांनो, वाघेकिरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आत्ता आपण आलो आहे दादरला. सकाळी 8:45ची ट्रेन पकडून सकाळी 6:30ला उठलो आहे. 6:30 वाजता उठून आत्ता आपण आलो दादरला. दादरला कुठे आलो तर श्री शिवाजी मंदिरमध्ये नाटक बघायला. कोणतं नाटक? आमने सामने. लवकरच नाटक चालू होईल. आता माझ्यासोबत कोण कोण आलं आहे? हाय सोनू. आम्ही चौघच आलो या टायमाला. बाकी पब्लिकला घेऊन नाही आलो कारण का त्यांनी बघितलं आहे कसं नाटक. दादानी तर बघितलं आहे. प्रेरणा आणि ताई अशा मी चौघजणच आलो आहे सकाळी. आता वाजलेत 11 वाजताचं नाटक आहे आमचं. आमने सामने. आमने सामने. सो आज परी आणि शर्विल नाही आहे. सो त्याच्या बदल्यात त्यांचा अजूनही पार्टनर आहे आमच्यासोबत लहान. त्यांच्या गँगमधला. हां, त्यांच्या गँगमधला. आज आम्ही एकच वयाचे. अच्छा, अजून एक गोष्ट आहे. आजचं स्पेशल आहे. आज आम्ही सगळे गँग मिळून सोनूला त्याच्या घरी त्याच्या माहेरी सोडायला जाणार आहे. तर सोनू दुःख गोष्ट अजून काय शकते. सोनू घरी जायचं तुला. तर खूप आनंदी येतो. घरी जायला खूप एक्सायटेड आहे. क्लासेसवाले एक्साइटमेंट त्याच्या फेसवर दिसते. क्लासेसवाले खूप मिस करतात. त्याचे क्लासेसवाले काय बोलली तू? क्लासेसवाले खूप मिस करतायत त्याला. फोन येतो क्लासमधले मिस करतात. आणि मम्मी स्पेशली जास्त मिस करते. फुल दांडका बिंडका झाडू फुडू घेऊन सांगते. आम्ही त्याला माहेरी सोडायला चाललो आहे आणि मग आम्ही सोडायला येणार म्हणून तो आम्हाला जेवायला देणार आहे तिकडे. बॅकअप राहील ना. बॅकअप मार खाऊ सगळ्यांना मार खायला होणार. इथं निघालेलं यांनी थांबवलं. म्हणून मी मार खाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर येणार आहे. मी इथे जाणार आहे वरळीला. माझ्या फ्रेंड्सना भेटणार आणि नंतरला मी ह्यांना जॉईन करणार आहे कांजूला. तोपर्यंत त्यांचा मार खायचा कार्यक्रम झालेला असेल. ताई, यू आर अ लीडर. तू वाचवायचं सोनूला. नाही, सोनू 2 दिवसाची सुट्टी काढली. मी त्याला म्हणत होते तुला ड्रॉप करतो, पण त्याने काही ऐकलंच नाही. तो म्हटलं मला आणखी 4 दिवस राहायचं आहे. माझ्या सुट्ट्या पोस्टपोन झाल्यात. त्याचा काहीच प्रॉब्लेम. मला 2 दिवस ऑलरेडी सुट्टी होती. ठीक आहे चालतंय. ठीक आहे. बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती. 11वी आहे, पुढच्या वर्षी 12वी. तो ना गायब होईल परत. एक वर्ष परत दिसणार. एन्जॉय करायला मिळणार नाही. जसं 10वीला त्याला आम्ही मिस्टर इंडिया स्किप मिस्टर केलं इंडिया होतं. केला होता. तो आला का स्किप मारायचं डायरेक्ट. तसंच जसं तुम्ही आमच्या व्हिडिओच्या ॲडवरती स्किप तसंच. ॲडव्हर्टाईज स्किप नका करू. 2 पैसे $2 मिळू दे माझ्या नवऱ्याला बिचारायला. $2 काय जास्त भेटले तर. हा, म्हणजे प्रत्येकाने असं एक ॲड टपरी दिली. $2. हिला हिचा पण चॅनल, हिला पण द्या $2. नाही, माझं अजून मॉनिटाईजच नाही आहे. साडा. म्हणून ती व्हिडिओ पण नाही बनवत. हां, किरण मला नेक्स्ट बर्थडेपर्यंत आयफोन किंवा सॅमसंग अल्ट्रा गिफ्ट करणार आहे. लेटेस्ट व्हर्जन जो पण असेल तो. हां, 26 ऑक्टोबर. So he still have 10 to 11 months. 23 जानेवारी. So he still have 10 to 11 अशा months. प्रकारे आमच्या वर्षाचा शेवटचा दिवस चालू झाला आहे नाटकाने. एंड कसा होणार आहे ते सगळं सोनूवरती डिपेंड आहे. हां, तुम्ही स्टे ट्यून. तुम्ही बघत राहा. टेरेसवर तुम्ही बघाच. तुम्हाला बघाच. हां, तुम्ही बघाच. आमच्या शर्विलचा डायलॉग आहे हा, तुम्ही बघाच. शर्विल आणि परीचा. सो ते पण आपल्याला जॉईन करतील या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ कम्प्लीट बघा. आज खूप मजा येणार आहे. खूप मजा. आधी नाटक सुरू होते. नाटकाचे थोड्याफार तुम्हाला क्लिप्स आम्ही दाखवूच. थोडी पैसे एन्जॉय करतो आम्ही. अरे वा, तुम्ही सगळे आलात. पण येणारच होतात. आम्हीच जाहिरात दिली होती. अय्या, मला किती छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना इकडे बघून. ओ बसा. हा, या ना बसा. 2 मिनिटात सुरू करतो. हा, आम्ही नाटक सुरू करतो. म्हणजे अजूनही थांबलो आहोत. ते कुठल्याही तांत्रिक कारणाने नाही, हे यायचेत. हा, म्हणजे नाटकाची सुरुवात असते ना, सुरुवात ती नेहमी हे करतात नाही का? मनमोहक प्लान करूया. मनमोहक लाली रापचांडूच म्हणतात. काका प्लान महत्वाचा आहे. कुठला? वेडिंग अॅनिव्हर्सरी. तुमची 39वी वेडिंग अॅनिव्हर्सरी. काका मला सांगा. बोल ना.
गेल्या वर्षी तुमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही काय केलं होतं? अरे देवा, आता गेल्या वर्षी काय केलं होतं? रिपीट नको, आठवलं तर पाहिजे. एक मिनिट हॅलो, हा ऋत्विक, ऐक ना, मला आत्ता नाही जमणार. का? डोळ, अरे कशाला एवढी दारू पिता रे? मग काय पिऊ? जोशाच्या पूजेचं तीर्थ. जोशा नको रे बाबा, जोशा बिशाच्या गोष्टी. बहादूर, तू चांगला माणूस आहेस. मी तुला एक सिक्रेट सांगू, पण कोणाला सांगू नको. जोशाला अजिबात नको. नाही सांगणार जोशाला, कारण ते समीराबद्दल आहे. कळलं? गुड नाईट. गुड नाईट काय सिक्रेट सांगतो ना? चालला कुठे? सांगतो मी तुला सिक्रेट सांगतो, तू ह्याच्यावर बस. नाही नाही, मी उभा ठीक आहे. मला तुझी काळजी वाटते. बसलो. बाहेर बघत होता. समीराच्या ऑफिसचा प्रॉब्लेम झाला, ब्रँच शिफ्ट झाली. खोटं बोलतोय तू. खोटं बोलणार, मग मी त्याच्यावर विश्वास ठेवणार. तू परत खोटं बोलणार. आता आपण हे बंद करूया. कसं आहे ना साहिल, समोरच्या माणसाला खरं सांगायला आणि समोरच्या माणसाचं खरं ऐकायला हिंमत असावी लागते. तुझ्यात हिंमत असेल तर सांग रे, कुठे गेली समीरा? सांगतो, सांग. मला कायमचं सोडून निघून गेली, झालं समाधान. सोडून जायला ती तुझी होतीच कुठे? रंग बाहेर यायचं सगळं माहिती आहे मला. काकूना सुद्धा त्यांच्या त्या दिवसांची आठवण येऊच शकते ना. काय मेली हल्लीची मुलं? मेल्यानं जरा पण लाजा नाहीत. नेमकी मी तिकडे गेले. अहो जोशी, जोशी लवकर या. इकडे इकडे. ओ इकडे ना, इकडे ना. ओ मला ना तुम्हाला काहीतरी गंमत सांगायची आहे. अहो आता काय झालं माहितीये? सोड, हे बघ काय काय गुगलवर आता काही शोधायचं झालं ना, हा हा, तर टाईप करायची गरज नाही. इतकंच किती महत्वाचा शोध आहे. इतक्यात काय इतकं? थांब ना, तुला गंमत दाखवतो. मग तुम्ही आधी गंमत दाखवा. मग मी पण सांगेन ना बाहेर काय गंमत झाली. इकडे मधोमध बघ, इकडे बघा. आयुष्यात बघितलेलं नाहीये नीरस. हे बघा, आता सुद्धा एवढी बडबड 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 करतेय. माणसाचा चेहरा जरा हलतो का बघा. आणि लग्नाची 25ची गेली होती ती विसरलीच वाटतं. हॉल बुक करून सगळ्या नातेवाईकांना बोलावून श्रीखंडपुरीचा बेत केला होता. ते तेव्हा तुम्ही काय केलं होतं? मी काही नाही काय केलं होतं. तुम्ही काहीही केलेलं नव्हतं. बोलूच नका. हेमंत भारतात होता, त्याने केलं होतं सगळं. सगळं हेमंतानेच केलं. ते बिचारा माझं लेकरू सकाळपासून संध्याकाळपर्यंत इकडे तिकडे भटकत असायचं. आणि तुम्ही तेव्हा सुद्धा, अरे गणपती नुसता खोड्या काढत बसलेला होता. जाऊ दे ना निलिमा, कुणाच्या लक्षात आहे आपल्या लग्नाला 25 वर्ष झाली ते. थांब ना ग निलिमा, एकदा काय ती जिलबी खायला घातली, आता कशाला हवी श्रीखंडपुरी? निलिमा, हेमंताला विचार, हॉलचा खर्च कोण करणार आहे? निलिमा, आमंत्रण करत सुटू नका. जवळचे बघा, लांबचे मरू दे. निलिमा, घ्यायचं बघा, द्यायचं काही ठेवू नका. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढी एक बडबड चालली नव्हती तुमची. एक अक्षर यातलं खोटं बोलते का सांगा? एक अक्षर खोटं असेल ना, वाटेल ते हरेन मी. हा, हे एवढं बोलण्याचं मला कसं आठवत नाही? ते ना नाहीच आठवणार, कारण ते आठवण्यासाठी आधी जळली माणसाच्या अंगात हौस असावी लागते. हौस, हौसेने झडझडून बायकोसाठी काहीतरी करावं लागतं. बर, या प्रवेशापुरता मी हे म्हणतो. आता तो दिसायला काळा गोरा काय माहित नाही, कधी बघितला नाहीये ना. अमेरिकेत राहतो तर कसा बोलत असेल? ए जज, हाऊ आर यू डूइंग मॅन? येऊ. असं का हलतोय? म्हणजे असा बोलत नसावा. बाबा ऐकू येत आहे का? हा, आता दिसला. विश्व हॅपी अॅनिव्हर्सरी बाबा. थँक्यू मॅम, थँक्यू. आई कुठे आहे? आई इथेच आहे. आई कुठे जाणार? हेमंत. आई फोन का नाही उचलला? आम्हाला वाटलं यांना कसं काय केलास? अय्या, सॉरी हेमंत, माझा फोन ना चुकून सायलेंट वर राहिलाय. जाऊ दे, मरू दे. हेमंत,
विश हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सोनू. आज काय स्पेशल प्लॅन? तू काय विचारू नको. आजचा अख्खा दिवस स्पेशल. तुला माहितीये का आज सकाळपासून तुझे बाबा आणि मी आम्ही दोघं फिरायला गेलो होतो. फिरायला? हा. कुठे? गिरगावा. अरे वा. अरे किती मज्जा केली. दिवसभर आम्ही दोघं आज बाहेरच भटकलो. हा. हो आम्ही चौपाटीवर गेलो होतो. ह्याने मला समुद्रावर नेलं नाही. समुद्रावर आम्ही जेवलो पण बाहेर. हेमंता मी आज घरी काय नाही केलं. काय हाय क्या बात आहे. आणि तुला आठवतंय लहानपणी बघ बाबा तुला सांगायचे ऑपेरा हाऊस. हा. हेमंत मी पाहिलं. फायनली. हा असं लांबून दाखवलं नाही. आत तिकीट महाग आहे म्हणाले. सॉरी. पनीर बिर्याणी. आणि पार्टीला मी पंजाबी ड्रेस घालून येणार. कोणी दिला? ह्यांनी आणला. क्या बात आहे काका. पार्टीला कशाला आत्ताच घाला की? घालून. अरे तुम्ही काय पार्टी सुरू झाली आपली. चालेल मी पटकन घालून येते. तुला काय बदल झाला काय? तुला कांदे बिर्याणी चिरून लावायचं. काय 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 झकपक काय चाललंय? हा संपलं नाटक. म्हणजे तुम्ही काकूंना पंजाबी ड्रेस घेऊन दिलात, हे दोघे पुन्हा एकत्र आले. संपलं की नाटक? हे खरं आहे. संपलं नाटक. आता काय बोललंय? किती नाही, छान. नाही, पंजाबी ड्रेस घातला पाहिजे ना. हो थांबाव तुम्ही ना ह्याच्या प्रत्येक होला हो करू नका. हा ना एक नंबरचा डॅम्बिस मुलगा आहे. मग तुमच्या लक्षात आहे का सुरुवातीला ना उत्साहात मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला घेतली होती आणि माझी गोष्ट अर्धवट राहिली. हे सगळं ह्याच्यामुळे झालंय. आम्ही काय केलं? तू भलताच कुठला तरी दुसरा अंक सुरू केला. बरं पण ना आज इथे जे काही झालं ना त्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की प्रत्येक वेळी शेजारच्या घरातले आवाज ऐकून उपयोगाचे नसतात. कधीतरी आपण आपल्याही घरातला आवाज ऐकायला हवा. आणि या दोघांची गोष्ट जी मी सांगायला घेतली होती आणि अर्धवट राहिली ती मात्र पूर्ण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला असंच यावं लागेल ना. आमने सामने. आज आणखीन एक खूप छान योग आहे आमच्याकडे आणि ते म्हणजे आजचा प्रयोग तुम्ही सगळ्यांनी हाऊसफुल केलात. आणि आज आता हा हाऊसफुलचा बोर्ड सर आम्हाला तो तुमच्या हातात द्यायचा आहे. सर प्लीज तुम्ही या. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय विनोद तावडे आणि त्यांच्या पत्नी वर्षाताई प्लीज या. मुलुंडला जे अखिल भारतीय परिषदेचं 98वं नाट्य संमेलन झालं होतं आमच्या विनंतीला मान देऊन त्याचं स्वागताध्यक्ष त्यांनी ते झाले होते आणि खूप त्यांनी आम्हाला मदत केली होती. सर थँक्यू सो मच. सर थँक्यू. सर कसं आहे की अर्थातच आता हा हाऊसफुलचा बोर्ड हा केवळ आणि केवळ ह्यांच्यामुळे असतो. तर आम्ही असं करतो की ऑडियन्सपैकी एक जण ह्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून आम्ही त्यांना बोलावतो आणि हा बोर्ड आम्ही त्यांच्या हातात देतो. तर आज तुमच्या बरोबर आणखीन मी एकाना कोणाला तरी सांगणार आहे. तर मला असं वाटतं की E12 E12 कोण आहे? सीट नंबर E12 बरं दुसरं कोण आहे? E12 तुम्ही आहात. या सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि नाटक मंडळीच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. फायनली आपलं नाटक बघून झालं आणि आता आपण 4 वाजले आणि आता आपण आलो विसावा हॉटेलमध्ये नाश्ता करायला. नाश्ता नाही प्रॉपर जेवण करायला. तो मध्ये नाटक संपल्यानंतर शॉपिंग चालू होती. लेडीज लोकांची दोघींची पण शॉपिंग चालू होती. त्याच्यासाठी याने सोनू आपला टाईमपास चालू होता. सो आता आपण विचारूया नाटक कसं होतं, कोणाला कसं वाटलं. स्टार्ट कर आपलं सोनू भावाकडून. हां कसं होतं सोनू नाटक? आवडलं का तुला? हा खूप चांगला आहे. आवडला. कॉमेडी होतं तुझं आणि तर? जरासं हे पण होतं सिरियसनेस पण होतं. हां आणि तुझं तर लग्न झालं ना म्हणून तुला तर माहिती आहे. तुला कसं वाटलं नाटक? अप्रतिम. चौघांनी खूप छान रोल केलेले आहेत. लेसन जास्त होतं. हां लेसन शिकण्यासारखं होतं. ओके ओके. तुला काय बोलायचं आहे का? चांगलं होतं. आवडलं? आमने सामने. आमने नाटक तर खूप छान होतं. मस्त आवडलं. सगळ्यांना आवडलं. थँक्स टू दादा. हे नाटक बिटक जे आम्ही बघतोय ना Sponsored by स्पॉन्सर्ड बाय
खूप नाटक बिटक हे आता आमच्यामध्ये छंद हे माझ्या भावाने आणलं आमच्यामध्ये. आणि आम्ही पिक्चर बघणारही माणसं आहेत है ना सोनू. आता आम्ही विसावाला आलो जेवायला. पनीर टिक्का मसाला मागवला आणि रोटी मागवली आहे. तर आपलं मस्त असं जेवण आलं आहे. पनीर टिक्का मसाला गव्हाची रोटी घ्या घ्या. मला पण सर्व करा. स्वतः आम्ही कुठे आलो आम्ही आता आम्ही ना माझ्या मामाच्या घरी आले तर त्याने आपलं खूप सामान दिलं तर आता आपण परत आलो पैसे पैसे पण दिले आम्ही नाही Okay. तर तुम्ही घेणार ओके. आणि आता आम्ही घरी चाललो तुम्हाला व्हिडिओ मला दाखवायला आम्ही तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवला सॉरी पण मामाचं घर छान आहे. हा व्हिडिओ एक रील आहे. ओके. मामीने काय काय जेवायला बनवलेलं. मामीने हा खूप टेस्टी होतं. पुलाव बनवलेला उसळ चपाती बनवली आणि गोड शेव आणि गोड म्हणजे तिखट शेव खूप टेस्टी होतं. आणि शिरा आणि पापड. आपण कसं होतं जेवण. मस्त आवडलं खूप. हा आणि तुला हे काय वाढलं फोन पडे. खूपच आवडली. काय झालं तुम्ही नक्की जेवणच खाल्लं का. लांब बसून बोला ना दिसणार छान होतं.